नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एप्रिल महिन्यामधील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत. चला मग वेळ न घालवता आपण या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तसेच मित्रांनो, या लेक्चरच्या मोफत फ्रीमध्ये PDF नोट्ससुद्धा आपल्याला दिले जाणार आहेत. ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. चला मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण अशा लेक्चरला. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे. तर प्रश्न असेल की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, कैलास सत्यार्थी जे आहेत त्यांना नुकतंच 2026 सालासाठीचा हा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही पुरस्कार आहेत त्याचे विजेते आहेत कैलाश सत्यार्थी. यांना हा पुरस्कार का देण्यात आला आहे? तर राष्ट्र उभारणीसाठी तसेच त्यांनी जे काही बाल हक्क संरक्षणासाठी जे उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की या अगोदर त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. तसेच त्यांनी बचपन बचाव आंदोलन जे आहे त्याचे ते संस्थापक आहेत. हा सुद्धा मुद्दा बऱ्याचदा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच मागील वर्षीचे विजेते कोण होते तर नावं लक्षात ठेवायचे आहेत. 2025 चे विजेता होते कुमार मंगलम बिर्ला, उद्योगपती आहेत. 2024 चे विजेते होते अमिताभ बच्चन, जे की अभिनेता आहेत मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच मिस इंडिया वर्ल्ड 2026 ची विजेता कोण ठरली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, साध्वी सतीश सैल असं तिचं नाव आहे. जी नुकतंच फेमिना मिस इंडिया वर्ल्ड जिला आपण म्हणतो ती 2026 ची विजेता ठरलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ही जी काही फेमिना मिस इंडिया 2026 आहे त्याची 61व्या क्रमांकाची आवृत्ती होती मित्रांनो. ठिकाण काय होतं? कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी, ज्याला आपण KIIT म्हणतो, भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. विजेता ठरलेली आहे साध्वी सतीश सैल, जे की गोवा या राज्याचे आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, या स्पर्धेची पहिली रनरअप अर्थात दुसऱ्या क्रमांकावर आलेली महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे राजनंदिनी पवार. हे नाव आपल्यासाठी स्टार करून ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, याची थीम होती डॉटर्स ऑफ द सॉइल, म्हणजेच या मातीच्या कन्या. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि या ज्या साध्वी सतीश सैल आहेत त्यांच्याविषयी लक्षात ठेवा. या गोवा राज्यामधून मिस इंडिया वर्ल्ड जे किताब आहे ते जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. साध्वी सतीश सैल यांच्याविषयी जर आपण बघितलं, आता ही स्पर्धा त्यांनी जिंकल्यामुळे जे मे 2027 मध्ये जी टांझानिया या ठिकाणी 74व्या क्रमांकाची मिस वर्ल्ड स्पर्धा होणार आहे त्यामध्ये या भारताचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसून येणार आहे. हे मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तसेच मागच्या वर्षी या फेमिना मिस इंडिया ची विजेता कोण होती त्याची सुद्धा आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. तर 2025 ची विजेता होती निकिता पोरवाल. हे आपल्याला महत्त्वाचे मुद्दे याविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची या ठिकाणी अनाउन्समेंट असणार आहे की नुकतंच आपण चालू घडामोडी विषयासाठी विद्यार्थ्यांसाठी एक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, जी की वर्षभर चालणार आहे. ज्यामध्ये आपण एकूण 50 टेस्ट घेणार आहोत मित्रांनो. याद्वारे दर आठवड्याला एक जी काही टेस्ट आहे ती टेस्ट होणार आहे. यामध्ये 50 प्रश्न असणार आहेत. आणि ही जी परीक्षा असणार आहे किंवा जी टेस्ट असणार आहे त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे आपल्याला प्रश्न हे सोडवता येणार आहेत. त्यानंतर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं जाणार आहे. आगामी येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला जर खरंच चालू घडामोडीमध्ये जर पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर नक्कीच या टेस्ट सिरीजला तुम्ही नक्कीच जॉईन केलं पाहिजे. या ठिकाणी आपण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. ज्यांना कोणाला या टेस्ट सिरीजमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी यावर मेसेज करायचा आहे. त्याविषयी तुम्हाला माहितीही दिली जाणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत की नुकतेच 2026 चा MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, CH श्रीनिवासराव असं त्यांचं नाव आहे. यांना हा पुरस्कार नुकतंच देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर पुरस्काराचं नाव आहे MS स्वामीनाथन पुरस्कार. विजेते ठरलेले आहेत CH श्रीनिवासराव. ते जर सध्या बघितलं तर नवी दिल्ली या ठिकाणचं जे भारतीय कृषी संशोधन संस्था आहे, ज्याला आपण IARI म्हणतो, त्याचे ते संचालक आणि कुलगुरू आहेत मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही पुरस्कार आहे त्याचं पुरस्काराचं स्वरूप काय आहे
तर एक सुवर्ण पदक, प्रशस्ती पत्रक आणि 2 लाख रुपये रोख रक्कम ही या पुरस्काराचं स्वरूप म्हणून विजेत्याला दिली जात असते. आणि हे जे काही पुरस्कार आहेत त्यांना का देण्यात आलेला आहे, तर हवामान अनुकूल शेती असेल, मातीचे आरोग्य सुधारणं, तसेच पाणी व्यवस्थापन, शाश्वत कृषी तंत्रज्ञान ह्याचा जे काही त्यांनी चांगल्या रीतीने जे प्रसार केलेला आहे ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा, तर त्याबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच 2026 वर्षाविषयी महत्त्वाचा मुद्दा आहे, की जे आपले भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ज्यांना आपण ओळखतो, एम.एस. स्वामीनाथन यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे मित्रांनो. यांच्या जयंतीला 100 वर्ष हे पूर्ण होत आहेत. हे मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच यंग ग्लोबल लीडर्स क्लास पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, जय शाह यांना हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. पुरस्काराचं नाव आहे यंग ग्लोबल लीडर्स क्लास पुरस्कार. विजेते आहेत जय शाह. आणि जे काही पुरस्कार आहे त्याला प्रदान करणारी संस्था कोणती आहे? त्याचं नाव आहे स्पोर्ट्स बिझनेस. हे जे पुरस्कार आहे कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना दिलं जातं, तर जे काही स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात ज्याला आपण क्रीडा प्रशासन आणि नेतृत्वामध्ये काम करणारे जे मोठे व्यक्ती असतात त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. तर जय शाह यांनी काय केलेलं आहे, की क्रिकेट प्रशासनामध्ये जे काही नाविन्यपूर्ण असे बदल केलेले आहेत, तसेच जागतिक स्तरावर क्रिकेटचा जो काही विस्तार करण्यामध्ये त्यांनी जी महत्त्वाचे निर्णय, जी महत्त्वाची दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे, म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आणि सध्या जर बघितलं तर ते ICC अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष सुद्धा आहेत मित्रांनो, जे की ICCचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले आहेत. हे सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, एन अलीम युसुफ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर पुरस्काराचं नाव वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर पुरस्कार 2026 याचे विजेते ठरलेले आहेत केरळमधील जे वनस्पती शास्त्रज्ञ आहेत एन अलीम युसुफ. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, की जे काही एक ॲप विकसित केलेला आहे निओफाईट ID म्हणून, ज्याद्वारे केरळमधील जे निसर्गाला घातक ठरणारे असे परकीय वनस्पती आहेत त्याला ओळखणं शक्य होणार आहे आणि त्याद्वारे पर्यावरणाचं रक्षण करणं हे शक्य होणार आहे. तर या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसेच चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघूया, की नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अशोक कुमार लाहिरी हे नुकतंच नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नाव आहे अशोक कुमार लाहिरी, जे की नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष बनलेले आहेत मित्रांनो. या अगोदरचे उपाध्यक्ष कोण होते, तर त्यांचं नाव होतं सुमन बेरी. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे अशोक कुमार लाहिरी आहेत ते अगोदर भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि 15व्या क्रमांकाचं जे वित्त आयोग होतं त्याचे ते सदस्य सुद्धा राहिलेले आहेत. सध्या जर आपण बघितलं तर 16व्या क्रमांकाचं वित्त आयोग सध्या सुरू आहे मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यासोबतच हे जे काही नीती आयोग आहे त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याची स्थापना झाली होती 1 जानेवारी 2015 साली. याचं कार्य काय असतं, तर केंद्र आणि राज्य सरकारांना धोरणात्मक तसेच तांत्रिक सल्ला देण्यासाठीची ही संस्था आहे. ही एक प्रकारची थिंक टँक म्हणून सरकारसाठी कार्य करत असते, हे लक्षात घ्यायचं आहे. याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. जो पण व्यक्ती पंतप्रधान होतो त्याचा बाय डिफॉल्ट या नीती आयोगाचा तो पदसिद्ध अध्यक्ष होऊन जात असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याचे उपाध्यक्ष बनलेले आहेत अशोक कुमार लाहिरी, हे नाव विसरायचं नाही. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, की महाराष्ट्र खो खो संघटनेचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, सुनेत्रा पवार या महाराष्ट्र खो खो संघटना जी आहे त्याच्या त्या नवीन अध्यक्षा बनलेल्या आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर सुनेत्रा पवार यांची नुकतंच या महाराष्ट्र खो खो संघटनेवर बिनविरोध निवड ही झालेली आहे मित्रांनो. त्यांच्याविषयी महत्त्वाचा मुद्दा, की महाराष्ट्र खो खो संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा त्या बनलेल्या आहेत. हे महत्त्वाचा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. यावर सरचिटणीस बनलेले आहेत
डॉक्टर चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले आणि खनिजदार बनलेले आहेत गोविंद शर्मा. तसेच आपल्याला सुनेत्रा पवार यांच्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. ते महाराष्ट्राच्या इतिहासामधील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. सध्या त्या बीड आणि पुणे या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री सुद्धा आहेत मित्रांनो. आणि त्यांच्याकडे कोणती मंत्रिपदं आहेत असं जर विचारण्यात आलं तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास मंत्री हे पद त्यांच्याकडे सध्या देण्यात आलेली आहेत. हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सम्राट चौधरी हे बिहारचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच जे बिहारचे मुख्यमंत्री होते नितीश कुमार यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आणि सध्या ते राज्यसभेवर सदस्य म्हणून गेलेले आहेत. त्यांच्या जाग्यावर बिहारचे नवीन उपमुख्यमंत्री बनलेले आहेत सम्राट चौधरी आणि 2 उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी बनलेले आहेत. त्यांची नावं लक्षात ठेवा, विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र यादव. तसेच हे जे सम्राट चौधरी आहेत मित्रांनो, त्यांच्याविषयी महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की बिहार राज्यामधील भारतीय जनता पार्टीचे ते पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत मित्रांनो. यांचा मतदारसंघ आहे तारापूर, जे की मुंगेर या जिल्ह्यामध्ये येतो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. या अगोदरचे मुख्यमंत्री कोण होते तर नितीश कुमार. हे आपण विसरायचं नाही, मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की जगप्रसिद्ध ॲपल कंपनीचे नवीन सीईओ कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, जॉन टर्नस हे जगप्रसिद्ध जे ॲपल कंपनी आहे मित्रांनो, त्याचे ते नवीन सीईओ बनणार आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नाव आहे जॉन टर्नस, हे ॲपलचे पुढचे आता सीईओ असणार आहेत अशी घोषणाही करण्यात आलेली आहे. ते पदभार कधी स्वीकारणार आहेत तर 1 सप्टेंबर 2026ला. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या अगोदरचे सीईओ कोण होते? टिम कुक. हे नाव सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि ही जी ॲपल कंपनी आहे त्याविषयी लक्षात ठेवा, याची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1976ला अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणावरून. संस्थापक आहेत स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझनियक आणि रोनाल्ड वेन. या तिघांनी ही जी काही ॲपल कंपनी आहे मित्रांनो, त्याची स्थापना ही त्या 1976ला केलेली होती. याची प्रमुख उत्पादने कोणती आहेत तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, आयफोन आहे, आयपॅड आहे, ॲपल वॉच आहे. तसेच एअरपॉड्ससाठी ही ओळखली जाणारी जागतिक दर्जाची कंपनी आहे मित्रांनो. भारतातील आपल्याला ॲपलचं पहिलं स्टोअर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर मुंबईमधील BKC जे आहे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, त्या ठिकाणी हे ॲपलचं पहिलं स्टोअर आपण सुरू केलेलं होतं. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, न्यायमूर्ती लिसा गिल या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. त्याविषयी काही महत्त्वाच्या मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. कारण मित्रांनो, एखाद्या पदावर जर महिलेची नियुक्ती पहिल्यांदाच होत असेल तर त्यावर हमखास आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात येत असतो. तर नाव आहे न्यायमूर्ती लिझा गिल, ज्या की आंध्र प्रदेश उच्च न्यायालय जे नव्याने बनलेलं आहे त्या ठिकाणच्या त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. हे आपण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. या अगोदर त्या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय जे आहे त्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या मित्रांनो. त्यांचं शिक्षण पंजाब विद्यापीठामधून LLM झालेलं आहे. हे मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबतच अजून 2 महत्त्वाची जी व्यक्ती आहेत त्यांचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे या मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत मित्रांनो. आणि हे जे काही रेवती मोहिते डेरे आहेत त्या महाराष्ट्रीयन आहेत. हा स्टार करून ठेवायचा आहे. ते आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर वारंवार परीक्षेमध्ये विचारलं जाणारं नाव आहे न्यायमूर्ती फातिमा बीबी, ज्या की सर्वोच्च न्यायालयामधील पहिल्या महिला न्यायाधीश होत्या मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयाच्या फक्त या न्यायाधीश होत्या मित्रांनो. सरन्यायाधीश आतापर्यंत जर बघितलं तर एकही महिला सरन्यायाधीश बनलेली नाही. हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या नियुक्त्या बघायच्या आहेत जे नुकत्याच झालेल्या आहेत. तर चंचल कुमार हे माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव बनलेले आहेत. विलियम वॉल्श इंडिगोचे नवीन सीईओ बनलेले आहेत. विनय टोनसे येस बँकचे मॅनेजिंग डायरेक्टर अर्थात MD बनलेले आहेत. अजित कुमार मोहंती परमाणु ऊर्जा आयोग जे आहे त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत. PV सिंधू
जागतिक बॅडमिंटन महासंघ परिषद जे आहे त्याच्या सदस्या बनलेल्या आहेत. निझार अमिडी इराकचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. रोमन गॉफमन हे मोसाद जे आहे इस्रायलची गुप्तचर संस्था त्याचे संचालक बनलेले आहेत. जनरल क्रिस्तोफर ली अमेरिकेचे नवीन लष्कर प्रमुख बनलेले आहेत. आणि प्रीती सरन जे आहेत त्या युनायटेड नेशन्सच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार समिती जी आहे त्याच्या त्या प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. या महत्त्वाच्या नियुक्त्या आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टीने, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की भारतातील 99व्या क्रमांकाचे रामसर स्थळ कोणते घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, शेखा झील पक्षी अभयारण्य हे भारताचं 99व्या क्रमांकाचं रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण दरवर्षी रामसर स्थळांवर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जात असतो. त्याविषयी आपल्याला अधिक माहिती असणं गरजेचं आहे. तर बघायचं आहे 99व्या क्रमांकाचं रामसर स्थळ, त्याचं नाव आहे शेखा झील पक्षी अभयारण्य, जे की उत्तर प्रदेश राज्यातील अलीगड जिल्ह्यामध्ये आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही अभयारण्य आहे मित्रांनो, त्याचं वैशिष्ट्य काय आहे की त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये सायबेरिया तसेच मध्य आशियामधून जे काही स्थलांतरित पक्षी आहेत ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येत असतात, ते त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यासोबतच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की उत्तर प्रदेशमधील जे रामसर स्थळ आहे त्यांची एकूण संख्या आता 12 एवढी झालेली आहे. त्यासोबतच हे जे काही रामसर करार आहे मित्रांनो 1971 साली झालेलं, त्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा जो काही करार आहे तो जगभरामधील जे काही पाणथळ जागा असतात, ज्याला आपण वेटलँड म्हणतो मित्रांनो, त्याचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी 2 फेब्रुवारी 1971 साली इराणमधील रामसर शहरामध्ये हा करण्यात आलेला करार होता. त्या शहराच्या नावावरूनच या कराराला रामसर करार असं नाव पडलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तसेच अजून 2 मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे जर आपल्याला विचारण्यात आले तर ते तामिळनाडू या राज्यामध्ये आहेत. त्याची संख्या 20 एवढी आहे. महाराष्ट्रामधील रामसर स्थळे आहेत 3, लोणार, त्यानंतर आहे नांदूर मध्यमेश्वर आणि ठाणे खाडी. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तसेच तुम्हाला एक होमवर्क क्वेश्चन सोडून जात आहे की जगामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या देशामध्ये आहेत, ते आपण कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना याचं उत्तर हे माहिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, मोहन जोशी. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर 101व्या क्रमांकाचं जे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे मित्रांनो, त्याचे संमेलन अध्यक्ष होते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. आणि हे जे काही नाट्य संमेलन आहे त्याचं ठिकाण आहे बोरिवली, मुंबई. हे आपल्याला एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच 100व्या क्रमांकाचं जे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालेलं आहे त्याचं संमेलन अध्यक्ष होते जब्बार पटेल आणि ठिकाण होतं पिंपरी चिंचवड. हे आपल्याला दोन्ही मुद्दे या ठिकाणी अजून ऍड करायचे आहेत, जे मागच्या काही परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, तेलंगणा हे राज्य नुकतंच अधिकृतपणे नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर त्याविषयी आपल्याला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की नुकतंच केंद्र सरकारनं जे काही नक्षलमुक्त भारत लक्ष्य होतं, जे की मार्च 2026 मध्ये पूर्ण सुद्धा केलेलं आहे. सध्या भारत हा अधिकृतपणे नक्षलमुक्त देश झालेला आहे असं केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतामध्ये जे नक्षलवाद आहे त्याची सुरुवात मित्रांनो पश्चिम बंगाल राज्यामधील जे काही नक्षलबारी गाव आहे त्या ठिकाणाहून 1967 साली झालेली होती. हा सुद्धा मुद्दा बऱ्याचदा परीक्षांमध्ये विचारला जात असतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच IMFच्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकावर आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, 6व्या क्रमांकावर सध्या भारताची अर्थव्यवस्था आलेली आहे. त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच जे काही एप्रिल 2026चं IMFचं जे अहवाल आलेला आहे त्यानुसार भारताची जी अर्थव्यवस्था आहे ते 5व्या क्रमांकावर घसरून आता
6व्या क्रमांकावर आलेले आहे मित्रांनो. हे आपल्याला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. याची मुख्य कारणं काय आहेत, की 1 स्थानाने आपली घसरण का झालेली आहे? कारण अमेरिकन डॉलर जे आहे ते तुलनेनं भारताच्या पेक्षा स्ट्रॉंग जास्त झालेला आहे. तसेच UK आणि जपानची जी काही अर्थव्यवस्था आहे, त्यांची जी काही प्रगती आहे ते मागच्या वर्षापेक्षा यावर्षी जास्त झालेली आहे. या सर्व कारणांमुळे आपण जे काही UKच्या पुढं होतो ते आता मागे आलेलो आहात. तर ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि सध्या जर बघितलं तर टॉपच्या अर्थव्यवस्था कोणकोणत्या आहेत? पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी, चौथ्या क्रमांकावर जपान आहे, 5व्या क्रमांकावर आहे युनायटेड किंगडम आणि भारताचा क्रमांक यामध्ये 6वा आहे. हे महत्त्वाचं आपल्याला क्रमवारी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की भारत मत्स्य उत्पादनामध्ये जगात कितव्या क्रमांकावर आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, दुसऱ्या क्रमांकावर जगामध्ये भारताचा मत्स्य उत्पादनामध्ये क्रमांक आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच जी काही रिपोर्ट आलेले आहेत त्यानुसार जगामध्ये जर आपण बघितलं तर मत्स्य उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे. आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. आणि जे काही आकडेवारी आहे मित्रांनो, 2024-2025 वर्षामध्ये जे काही मत्स्य उत्पादन झालेलं आहे भारतामध्ये ते एकूण 197.75 लाख टन एवढं झालेलं आहे. आणि त्याच्याच आधारावर भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही आपण प्रगती केलेली आहे मित्रांनो, त्यासाठी जे काही केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केलेली आहे, त्यामुळे एवढी प्रगती या उत्पादनामध्ये झालेली आहे. हे आपण याविषयीचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला इतर उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर दूध उत्पादनामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे. तांदूळ उत्पादनामध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर परत भारतच आहे. ताग उत्पादनामध्ये सुद्धा भारताचा पहिला क्रमांक लागतो. ऊस उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ब्राझील हा देश आहे मित्रांनो. कापूस उत्पादनामध्ये जर बघितलं तर भारत परत एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन हा देश आहे. हे सुद्धा क्रमांक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर कृपया करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांना सुद्धा त्यांच्या परीक्षांमध्ये होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघूया, की महात्मा फुले यांचा 2026 वर्षामध्ये कितवा जन्मशताब्दी वर्ष साजरा केला जाणार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 200व्या क्रमांकाचा हे जन्मशताब्दी वर्ष असणार आहे मित्रांनो, जे की साजरा केला जाणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही महात्मा फुले आहेत मित्रांनो, त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली झालेला आहे. तर नुकतंच आपण जर बघितलं तर त्यांचं हे 200व्या क्रमांकाचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून सरकार, हे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, ते साजरा करणार आहे. महाराष्ट्र सरकारने तर घोषणा सुद्धा केलेली आहे, की हे जे काही 2026 वर्ष आहे ते महात्मा फुले कार्य गौरव वर्ष म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्याला महात्मा फुले यांनी ज्या काही स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था आहेत, ज्या आपल्या परीक्षांमध्ये वारंवार विचारल्या जातात, ते लक्षात ठेवायचं आहे. सत्यशोधक समाज असेल, त्याची स्थापना 1873 साली पुण्यामध्ये करण्यात आलेली होती. पहिली मुलींची शाळा 1848ला पुण्यातील भिडेच वाडा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अस्पृश्यांसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये 1851ला आणि बालहत्या प्रतिबंधक ग्रह 1863 साली सुरू करण्यात आलेलं होतं. या काही महत्त्वाच्या संस्था ज्या वारंवार आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन झाले, त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आला होता? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर आशा भोसले यांचा जन्म 1933 साली सांगली या ठिकाणी झालेला होता मित्रांनो. संपूर्ण नाव त्यांचं काय होतं? तर आशा दीनानाथ मंगेशकर होतं. लग्नानंतर त्या मंगेशकर न राहता आशा भोसले झालेल्या होत्या. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पहिले गाणे कोणते होते त्यांचे? तर मराठी चित्रपट होता मित्रांनो, माझा भाऊ साठी त्यांनी गाणं दिलेलं होतं. त्याचं नाव होतं चला चला नवबाळा. हे आपण जे काही त्यांनी पहिलं गाणं गायलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये 10,000 पेक्षाही जास्त गाणी
रेकॉर्ड केलेले आहेत किंवा गायलेले आहेत मित्रांनो आणि त्यामुळेच त्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा याची नोंद झालेली आहे. हे मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. त्यांना आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर लक्षात ठेवायचं आहे. 2008 साली पद्मविभूषण देण्यात आलेला आहे. 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 साली देण्यात आलेला आहे. या अशा महत्त्वाच्या व्यक्तिमत्व होत्या मित्रांनो. याविषयी आपल्याला अधिकची माहिती असणं गरजेचं आहे. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न हा दिसून येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच आर्टेमिस 2 मोहीम कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेद्वारे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नासा या अंतराळ संस्थेकडून ही आर्टेमिस 2 नावाची जी काही मोहीम आहे ती यशस्वी करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नाव आहे आर्टेमिस 2 मोहीम, जी की नासाची मानवी अंतराळ मोहीम होती मित्रांनो. याद्वारे अंतराळवीरांनी जे काही चंद्र आहे त्याला प्रदक्षिणा घालून यशस्वीपणे ते पृथ्वीवर परत एकदा आलेले आहेत आणि याचा कालावधी होता 10 दिवसाचा आणि ज्या यानाने अंतराळामध्ये गेले होते त्या यानाचं नाव होतं ओरियन. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि याविषयी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 1972 नंतर पहिल्यांदाच मित्रांनो मानवाने चंद्राची जी काही पृथ्वीवरून न दिसणारी बाजू आहे, ज्याला आपण फार साइड म्हणून ओळखतो, ती पहिल्यांदाच त्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. हे आपण मुद्दा याविषयी लक्षात ठेवायचा आहे. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न हा दिसून येऊ शकतो. आणि यामध्ये जे काही 4 अंतराळवीर होते त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. रीड वाईजमन, त्यानंतर दुसरे आहेत विक्टर ग्लोवर, ज्यांच्या नावावर विक्रम आहे की त्या चंद्र मोहीम करणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरलेले आहेत. तिसरं नाव आहे क्रिस्टिना कोच, या चंद्राच्या प्रवासाला जाणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्यानंतर चौथं नाव आहे जेरेमी हॅन्सन, ज्या की कॅनडा या देशाचे आहेत मित्रांनो. हे 4 नावं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण सर्व ज्या काही एप्रिल महिन्यामधील ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. आणि शेवटी जाता जाता मित्रांनो तुम्हाला आठवण पुन्हा एकदा करून देतो की ज्या पण विद्यार्थ्यांचे चालू घडामोडीमुळे जर रिझल्ट जात असतील आणि ज्यांना पैकीच्या पैकी मार्क आपल्या परीक्षांमध्ये घ्यायचे असतील तर त्यांनी नक्कीच या दिलेल्या टेस्ट सिरीजचा लाभ घ्यायचा आहे. कारण मित्रांनो ही टेस्ट सिरीज पूर्ण वर्षभर चालणार आहे. वर्षभर दर आठवड्याला 50 प्रश्नांची टेस्ट आपण घेणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. दोन्ही प्रकारे तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन ही परीक्षा सोडवता येणार आहे. यामुळे काय होणार आहे की वर्षभर तुमचा या चालू घडामोडीचा अभ्यास होत राहणार आहे. ते फ्लोमध्ये तुम्ही राहणार आहे आणि त्यामुळेच मित्रांनो या विषयाचा अभ्यास तुमचा पक्का होणार आहे. कारण करंटचा अभ्यास काही फक्त एका दिवसाचा नसून किंवा एका आठवड्याचा नसून हे वर्षभर करण्याचा अभ्यास असतो मित्रांनो. आणि यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे रिझल्ट सुद्धा जातात. म्हणून यावर तुम्ही नक्कीच विचार करायला हवं. या ठिकाणी आपण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तसेच याचे डिटेल जे दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा काही अडचणी असतील तर नक्की या व्हॉट्सअप जे नंबर देण्यात आलेला आहे त्यावर संपर्क साधा. तुम्हाला नक्कीच याविषयी मार्गदर्शन हे केलं जाणार आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांच्या तयारीमध्ये हा व्हिडिओ त्यांना फायदेशीर ठरणार आहे. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.